तर इकडे रोहित पवार आणि युगेंद्र पवारांना सुरक्षा द्यावी सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे पोलिसांकडे ही मागणी केली आहे। पोलिसांकडून इनपुट्स आल्यानं आपण सुरक्षेची मागणी करत आहोत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंना बारामतीच्या जनतेवर अविश्वास आहे असं अमोल मिटकरींनी म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंनी काळजीपोटी सुरक्षेची मागणी केली असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। आमच्या घरातल्या मुलांवर ज्या पद्धतीने घेराव घालणं आणि हे सगळं होत आहे ते दुर्दैवी हो। असं कधी झालं नाही आणि मला काळजी वाटते। शेवटी आईचं मन काय असतं की नाही। तर आमची घरातली लेकरं फक्त माझी नाही, तुमच्या सगळ्यांची लेकरं माझी नाही आहेत। माझे हर्षवर्धन भाऊंवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी बोलले होते, कारण का मी या भागाची लोकप्रतिनिधी आहे। गुंडागर्दी नाही चलेगी इस राज्य में। आणि जेव्हा पोलिसांकडून स्वतःहून माझ्याकडे इनपुट्स आले तेव्हा मला काळजी वाटली। मी माझ्या बहीण बहिणी कुणाला सांगत पण बसले नाही, कारण का त्यांना पण त्याच्या पोराची काळजी आहे का नाही। मी फॅमिलीत कुणाशीच बोलले नाही। मी पहिलं सगळी पोलिसांकडून पण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी पत्र लिहिलं। ना पत्र लिहून त्यांच्या घरातील 2 मुलं जी सातत्याने अजितदादांवर टीका करतायत त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवाव्या, कारण बारामती लोकसभेमध्ये फिरताना ते असुरक्षित आहेत अशा पद्धतीने म्हणून एक प्रकारे बारामतीकरांवर अविश्वास दाखवलेला आहे। ज्या जनतेने तुम्हाला 3दा संसदमध्ये जाण्याची संधी दिली त्यांच्यामध्ये तुमच्याच घरातली पोरं जर असुरक्षित आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर हा बारामतीकरांचा अपमान आहे। आदरणीय ताई, बारामतीची जनता अत्यंत जागृत आहे, ती भावनिक होणार नाही। सुप्रियाताईंचं प्रेम आहे, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक शंका आली असावी, नाहीतर कुठेतरी एक म्हणतो ना आपल्या कुटुंबाबद्दल काय होऊ नये चुकीचं या हेतूतून त्यांनी ते पत्र दिलं असावं। आणि त्याच्याच बरोबर टीव्हीवर आणि मोठे नेते जे गुंडांबरोबर फोटो काढतात, मोठ्या मोठ्या जे मर्डर केलेली लोक आहेत त्यांच्याबद्दलची फोटो रील हे आपण बघतो। माझ्या मतदारसंघातल्या एका मोठ्या गुंड्याला अजितदादांनी तिथं जवळ केलं अशी चर्चा आहे। तर या सगळ्या गोष्टीकडे बघून कदाचित त्यांना ती काळजी वाटली असावी। त्यामुळे ताईंनी जे पत्र दिलं ते काळजीपोटी दिलं असावं असं माझं